शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणात निकाल नेमका काय येणार, कधी येणार याची सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे। 20 डिसेंबरच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला जो काही निकाल आहे तो राखून ठेवलेला आहे। आमदार अपात्रतेच्या प्रकरणात अंतिम सुनावणी आता संपलेली आहे। 20 डिसेंबरच्या दिवशी दीड दिवस दोन्ही गटाला युक्तिवाद करण्यासाठी देण्यात आला होता। ठाकरे गटाकडून देवदत्त कामत आणि शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला होता। शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये साधारणतः 1.5 वर्षाहून जास्त काळ महाराष्ट्रात एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेला आमदार अपात्रतेचा वाद अजूनही सुरूच आहे। दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद चांगल्यानीच करण्यात आला होता। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 10 जानेवारी पर्यंत आमदार पात्र किंवा अपात्रतेच्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे। सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या संदर्भात 31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्यायचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले होते, परंतु नार्वेकरांकडे 2,71,000 कागदपत्र आल्यामुळे त्याच्यावरती अभ्यास करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी 3 आठवड्याची मुदत वाढवून देण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांचे वकील तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टामध्ये विनंती केली होती, परंतु ही विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत कोर्टाने सांगितलंय तुम्हाला आम्ही 10 दिवस आणखी मुदत वाढवून देत आहोत। 10 जानेवारी पर्यंत अंतिम फैसला तुम्हाला करायचा आहे। याचा अर्थ असा होतो की हा जो निर्णय आहे तो 10 जानेवारी म्हणजेच या वर्षी घेतला जाईल। गेल्या महिन्यामध्ये आपण एक व्हिडिओ केला होता, या वर्षी निर्णय नाहीच। ही बाब खरी ठरली, कारण गेल्या वर्षात अध्यक्षांकडून याचा निर्णय घेतला गेला नाही। या व्हिडिओ मध्ये आपला प्रतिसाद बऱ्याच प्रमाणे मिळाला होता। हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा, याच्यामध्ये ही बरेच काही फॅक्ट्स आहेत। आता आपला मुख्य मुद्द्यावरती येऊ। राहुल नार्वेकर यांचा निर्णय हा अत्यंत ऐतिहासिक ठरणारा आहे, फक्त महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने नाही परंतु संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनानं। या निर्णयामध्ये अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणारे आहेत, कारण पहिल्यांदा असं घडतंय की विधानसभा अध्यक्षांना हे ठरावावं लागणार आहे। अध्यक्षांचा निकाल 10 जानेवारीचा आत तयार होईल, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित आहे की अपात्र हे दोन्ही गटामधून एक गटाचे आमदार अपात्र ठरतील। तो मग शिंदे गटाचे असू शकतात किंवा ठाकरे गटाचे, या दोन्ही गटामधून एका गटाचे आमदार अपात्र ठरतील। हा एक फैसला निश्चित आहे। सुप्रीम कोर्टाने 11 मेच्या निकालामध्ये अध्यक्षांना निर्णय घेण्याबाबतीत एक चौकट आखून दिलेली आहे। सुप्रीम कोर्टाने जे काही चौकट आखून दिलेली आहे त्याच्यामध्ये अध्यक्षांना त्याचा निर्णय घ्यायचा आहे। नार्वेकरांनी पात्र किंवा अपात्रतेचा निर्णय घेत असताना नार्वेकरांनी काय करायचं आहे हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने आपला निकाल पत्रामध्ये सांगितलंय। नार्वेकरांना आमदार पात्र किंवा अपात्रतेचा निर्णय घेण्याच्या आधी कोणते निर्णय घ्यायचे ते बघून घेऊया। नार्वेकरांना सर्वात पहिला निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे शिवसेना राजकीय पक्ष नेमका कोणाचा, शिवसेना कोणाची, ठाकरेंची का शिंदेची। याच्या अगोदर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे तर दिलेलंच आहे, म्हणून सर्वात पहिले हा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यावा लागेल की शिवसेना कोणाची आहे। कोर्टाने स्पष्टपणे अध्यक्षांना सांगितलंय की केंद्रीय निवडणूक आयोगाने काय निर्णय दिलाय त्याचा तुम्ही काही विचार करू नका। बंड झाल्याच्या वेळेस मूळ पक्ष कोणाकडे होता, तेव्हा तर एकच शिवसेना होती, त्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा हस्तक्षेप पण झाला नव्हता। फूट झाल्याच्या वेळेस पक्ष हा कोणाचा ताब्यात होता, तोवर तर आपल्याला माहितीच आहे की राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा ताब्यात होता पक्ष प्रमुख म्हणून तुम्ही अगोदर राजकीय पक्ष ठरवा, मग तुम्हाला मुख्य प्रतोद ठरवता येईल। राजकीय पक्षच मुख्य प्रतोद पद ठरवत असतो, विधिमंडळ गट नाही। याचा अर्थ असा होतो की सर्व अधिकारी राजकीय पक्षाला असतो, विधिमंडळ गटाला नाही। राजकीय पक्ष ठरल्याच्या नंतर नार्वेकरांना दुसरा निर्णय घ्यायचा आहे, तो म्हणजे त्या गटाचा जो काय मुख्य प्रतोद आहे, व्हीप आहे, त्या व्हीपला विधानसभा अध्यक्ष मान्यता देतील। या व्हीप वरून शिवसेनेची पूर्णतः खेडी आहे। सुप्रीम कोर्टाने 11 मेच्या निकालामध्ये कोर्टाने स्पष्ट केलेला आहे की शिंदे गटाचे हे जे मुख्य प्रतोद आहे भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदी निवड केली होती ती बेकायदेशीर आहे, आणि ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद आहे सुनील प्रभू हे कायदेशीर प्रतोद आहे असं कोर्टाने मान्य केलेलं आहे। आता राहुल नार्वेकर नेमकं कोणत्या गटाच्या मुख्य प्रतोदला मान्यता देतात, ठाकरे गटाच्या का शिंदे गटाच्या, हे आपल्याला 10 जानेवारी पर्यंत कळेल। अध्यक्षांना पहिला निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे शिवसेना राजकीय पक्ष कोणाचा, मग त्याच्यानंतर राजकीय पक्षाच्या मुख्य प्रतोद आणि त्यांचा व्हीप हे सर्व ठरल्याच्या नंतर मग आमदार पात्र की अपात्र असा निर्णय घ्यायचा आहे, अशी चौकट सुप्रीम कोर्टाने 11 मेच्या निकालामध्ये आखून दिलेली आहे। ठाकरे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील का, की ठाकरेंचे 16 पात्र करून शिंदेचे 16 सह त्यांचे गटाचे 40 आमदार अपात्र ठरतील का, हा विषयाची उत्सुकता सर्वांना आहे। त्याच्यातून मोठा प्रश्न आहे की राहुल नार्वेकर हे स्वतः निर्णय खरंच घेतील का या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करायला लावतील। याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा। एवढंच बोलून मी आपली रजा घेतो। जर का हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।